हाय नमस्कार, मी अमोल आणि तुम्हा सगळ्यांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भारत आज फायनल मॅच खेळायला चाललाय न्यूझीलंड विरुद्ध. पण तुम्हाला हे माहिती आहे का, भारताने सलग तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक केली आहे. कारण 2023 पासून आपण सलग तिसऱ्यांदा फायनल खेळतोय. 2 वेळा सलग T20 फायनल आणि एक 2023 चा हा वर्ल्ड कप कोणीच विसरणार नाही. कारण अनबिटन टीम जी आहे रोहित शर्माची, ती फायनलमध्ये हरली होती आणि तो स्टेडियम होता नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. 19 नोव्हेंबर 2023 ती रात्र आणि पुढचा तो काय काळ कोणीच क्रिकेट फॅन विसरलेला नव्हता. 2024 मध्ये कुठेतरी त्याला फुल स्टॉप लागला, कारण तो सदमा होता प्रत्येक क्रिकेट फॅनसाठी. आपली इंडियन क्रिकेट टीम खूप चांगलं खेळली, पण फायनल मॅच हारली आणि त्यानंतर कलंक लागला अहमदाबाद स्टेडियमवर की हा जो स्टेडियम आहे तो भारतीयांसाठी अनलकी आहे. आता याच्यावरती अनेक विषय सुद्धा झाले. त्यानंतर हा जो फायनल आहे तो दुसऱ्या स्टेडियमला खेळवला असता तर इंडिया जिंकली असती. पण आज तीच घडी आलेली आहे. मागच्या वेळी आपण साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळलो वर्ल्ड कप. 2024 जिंकल्यानंतर 23 ला लोक विसरले होते. 24 ला आपण 29 जून साऊथ आफ्रिका विरुद्ध T20 सामना जिंकला फायनल आणि ती किताब आपल्या नावावरती केली. दुसरी जी टुर्नामेंट आहे भारताने विश्वचषक म्हणजे T20 विश्वचषक स्वतःच्या नावावरती केला होता हा टायटल. त्यानंतर तिसऱ्यांदा ही संधी आहे. सलग 3 वेळा भारत जो आहे तो आता फायनलमध्ये पोहोचलेला आहे. त्यातला एक 50-50 वर्ल्ड कप जो 2023 ला आपण खेळलो आणि 2024 ला T20 वर्ल्ड कप वरती आपण आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर पुन्हा 2026 म्हणजे आजचा तो दिवस. यावेळी सिच्युएशन वेगळी आहे, कारण मागचे काही प्लेयर्स या टीममध्ये नाही आहेत, जसं विराट, रोहित आणि अजून काही प्लेयर्स. पण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळलेला एक खेळाडू आहे ज्याचं नाव आहे स्काय म्हणजे सूर्यकुमार यादव आणि आज तो भारताचं प्रतिनिधित्व करतोय. T20 वर्ल्ड कपमधला तो कॅप्टन आहे. 50-50 वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला आठवत असेल की पूर्ण जबाबदारी सूर्यकुमार यादववरती आली होती, जेव्हा KL राहुल, जडेजा, मोहम्मद शमी हे लगातार 3 विकेट पडल्यानंतर प्रेशरमध्ये सूर्यकुमार दिसला होता. तेव्हा त्याने 28 चेंडूंमध्ये अगदी 18 धावा केल्या होत्या. काही ओव्हर्स बाकी होते. सगळ्यांना उमेद होती की तो शेवटपर्यंत खेळेल आणि 30 ते 40 रन्स तो करेल. पण सूर्यकुमारने तेव्हा आउट होऊन भारतीयांचे मन दुखावले होते. पण आज तो सूर्यकुमार यादव त्याने 2024च्या वर्ल्ड कपमध्ये लॉंग ऑफ खरंच चमत्कार झाला. तो म्हणजे सूर्याच्या हातातला तो झेल आणि भारताला मिळालेली ट्रॉफी. रोहित शर्माने तो जो ध्वज आहे भारताचा तो तिथे त्यांनी लहरवला आणि भारतीयांच्या एक आनंद असं पसरलं. मात्र आता 2026 मध्ये चित्र वेगळे. विराट नाहीये, रोहित नाहीये, सूर्यकुमार एकटा आहे. पण त्याच्यासोबत काही खेळाडू आहेत. अक्षर पटेल जे ह्या वर्ल्ड कपमध्ये खेळले आहेत, त्यांना अनुभव आहे, तगडा अनुभव आहे आणि काही यंगस्टर्स जे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे संजू सॅमसन 2024 ला संधी मिळाली नाही, यावेळी संधी आहे, चांगला खेळतोय. आज हा जो सूर्यकुमार यादव आहे, मुंबईकर म्हणतायत मुंबईचा सूर्य अहमदाबादमध्ये तळपणार का? आत्मविश्वास आहे सगळ्या भारतीयांचा, तो सूर्यकुमार यादवला घेऊन आहे. असंही म्हटलं जात आहे की सूर्यकुमार यादवचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो का? कारण T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट आणि रोहितने निवृत्ती घेतली होती. तुम्हाला काय वाटतं? हा वर्ल्ड कप आपल्यासाठी किती स्पेशल आहे? सूर्यकुमार यादवने जर वर्ल्ड कप जिंकून दिला किंवा जो काही रिझल्ट येईल त्यानंतर सूर्यकुमार यादव पुढे भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसेल का? काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.